तर बघा काय बातमी आहे. सर्वोच्च न्यायालयाने 1 सप्टेंबर 2025 रोजी शिक्षकांच्या पात्रतेसंदर्भात ऐतिहासिक निर्णय दिला. 110 पानांच्या या आदेशात इयत्ता 1ली ते 8वीच्या वर्गावरील शिक्षकांना 2 वर्षात TET म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्याची अट घातली. सेवानिवृत्तीला 5 वर्ष कमी असलेले शिक्षक वगळून बाकीच्या सर्वांसाठी आदेश लागू आहे. पण आदेशात नेमकं काय, 2 वर्षाची मुदत कधीपर्यंत, पदोन्नती संदर्भात आदेशात काय म्हटलं, अशा बाबीबद्दल शिक्षकांमध्ये संभ्रम आहे. शासनाने आदेशा संदर्भात सविस्तर परिपत्रक काढून स्पष्टता करावी अशी मागणी शिक्षणाधिकाऱ्यांची आहे. शिक्षकांची पदोन्नती व नव्या नियुक्तीसाठी देखील TET बंधनकारक करण्यात आली आहे. शिक्षकांची सेवानिवृत्ती 58 वर्षानंतर होते, पण TETचा न्यायालयाचा निर्णय सेवानिवृत्तीला 5 वर्ष कमी असलेल्यांसाठी की 52 वर्षाखालील शिक्षकांचे लागू आहे याचाही संभ्रम आहे. विस्तार अधिकारी हे पद प्रशासकीय पद आहे, त्यामुळे या पदाच्या उमेदवारांसाठी TETचा आदेश लागू आहे का असा प्रश्न आहे. आदेशाबाबत शिक्षकासह शिक्षणाधिकाऱ्यांमध्ये संभ्रम आहे. त्यामुळे आता संभ्रम दूर करण्यासाठी नेमका सर्वोच्च न्यायालयाचा आदेश काय, शिक्षकांसाठी व शिक्षणाधिकाऱ्यांसाठी त्यात नेमक्या कोणत्या बाबी स्पष्टपणे नमूद करण्यात आल्या यावर शासन स्तरावरून सुस्पष्ट परिपत्रक काढण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यासाठी आदेशातील बाबीवर परिपत्रक काढण्यापूर्वी विधी व न्याय विभागाकडून त्याची तपासणी केली जाईल असे सांगण्यात आलं. 2010 पूर्वीच्या शिक्षकांना मिळू शकतो दिलासा, पण केंद्र शासनाच्या बालकाच्या मोफत सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील कलम 3 मध्ये शिक्षकांची पात्रता व सेवा शर्ती निश्चित करण्यात आल्या आहेत. या अधिनियमाची अंमलबजावणी देशभरात 1 एप्रिल 2010 पासून झाली. शिक्षकांची पात्रता व सेवा शर्ती निश्चित करण्यासाठी कलम 23 नुसार केंद्र शासनाने राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेला प्राधिकरण म्हणून घोषित केलं. त्यानंतर NCTने 23 ऑगस्ट 2010 व जुलै 2011च्या अधिसूचनेनुसार शिक्षकांसाठी TETचं बंधन घातलं. या पार्श्वभूमीवर 2010 पूर्वीच्या शिक्षकांना न्यायालयातून दिलासा मिळू शकतो, पण त्यासाठी NCT किंवा केंद्र शासनाला पुनर्विचार याचिका दाखल करावी लागेल असं शिक्षणतज्ज्ञ सांगतात. मात्र निर्णय शासनाविरोधात नसल्याने शासनातर्फे पुनर्विचार याचिका दाखल केली जाईल की नाही याबाबत स्पष्टता नाही. शिक्षकांना प्रत्येक वेळी समजावून सांगावे लागते. सर्वोच्च न्यायालयाने 1 सप्टेंबर 2025 रोजी इयत्ता 1ली ते 8वीच्या वर्गावरील शिक्षकांसाठी TET उत्तीर्ण होण्याचे बंधन घातले. त्यासाठी 2 वर्षाची मुदत दिली असून पदोन्नतीसाठी देखील हा आदेश लागू आहे. पण सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशातील बाबी व त्यांच्या स्पष्टताबाबत शिक्षकांमध्ये संभ्रम आहे. अशावेळी बैठकीवेळी आम्ही त्या शिक्षकांना समजून सांगतो. तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल. व्हिडिओसुद्धा आवडला असेल, लाईक करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.